प्रांजल खेवलकरसह रोहिणी खडसे ही अडचणीत येण्याची शक्यता आहे। प्रांजल खेवलकरांकडून पुणे पोलिसांनी 2 मोबाईल जप्त केले होते। दरम्यान खेवलकर यांच्या मोबाईलमधील डेटा डिलीट झाला असून मोबाईलमधील पुराव्यांशी छेडछाड केल्याचा आरोप होतोय। हे सगळं रोहिणी खडसेंनी घडवून आणल्याचा संशय पोलिसांना आहे। पुणे पोलिसांनी कोर्टात ही माहिती दिलेली आहे। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। अक्षय, आपण बघतोय रोहिणी खडसेंच्याही अडचणी वाढतील असं दिसतंय, काय या संदर्भातली अधिकची माहिती? निश्चितपणे आपण जर बघितलं तर प्रांजल खेवलकर यांच्या अडचणी आणि त्यासोबतच त्यांच्या पत्नी रोहिणी खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। कारण प्रांजल खेवलकर यांच्या 2 मोबाईल जे सापडले होते त्यातल्या एका मोबाईलचा डेटा पोलिसांना मिळून आल्यानंतर दुसऱ्या मोबाईल मधला जो डेटा आहे त्याचं सिम कार्ड जे आहे ते इरेज करण्याचं जे काम आहे ते काही लोकांनी केलं होतं असा संशय पोलिसांना आहे। त्या काही लोकांमध्ये रोहिणी खडसे यांचं नाव असल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना देखील असल्याची माहिती जी आहे ती आता समोर आल्यामुळे रोहिणी खडसे सुद्धा या प्रकरणात अडचणी त्यांच्या देखील वाढू शकतात अशी शक्यता आता निर्माण झाली। बिलकुल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी अक्षय। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट्स घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।